कत्तलीकरिता जाणाऱ्या 38 गोवंशीय बैलांची सुटका, 43 लाखाचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार, वडकी पोलिसांची देवदरी फाट्यावर कारवाई। वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांचा ट्रक अडवून 38 गोवंशीय बैलांची सुटका केली। पोलिसांनी गोवंशासह 43,30,000चा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहे। ही कारवाई वडकी पोलिसांनी बुधवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 2च्या दरम्यान देवदरी फाट्याजवळ केली। कंटेनर ट्रक क्रमांक UP 21 DT 8754 मध्ये नागपूरवरून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली। यावरून पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवदरी फाट्याजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना नागपूरकडून एक संशयित ट्रक येताना पोलिसांना दिसला। पोलिसांनी त्या ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालकाने पळ काढला व दूर अंतरावर ट्रक थांबून आरोपी पळून गेले। पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला, मात्र ते मिळून आले नाही। यावेळी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली, त्यामध्ये गोवंशीय बैल दोरखंडाने बांधलेले पोलिसांना दिसले। या कारवाईत पोलिसांनी 38 गोवंश बैल एकूण किंमत 13,30,000 रुपये व कंटेनर वाहन 30 लाख रुपये असा एकूण 43,30,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। सदरची ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुखदेव बोरकडे, पोलीस अंमलदार भोजराज करपते, सचिन नेवारे, अरविंद चव्हाण, आकाश कुदुसे, विनोद मोतेराव, चालक दीपक मडकाम यांनी केली आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।